नमस्कार मित्रमैत्रिणींनो. इंडियन व्हॉइसला तुम्ही देत असलेला प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा आहे. खरंच आज सांगायचंय एका ज्येष्ठ प्राध्यापिकेने मुलामुलींशी केलेल्या संवादाविषयी. देश पातळीवरच्या एका शैक्षणिक संस्थेच्या या संस्थापक संचालक या मॅडम महाराष्ट्रीयन आणि धर्माने मुस्लिम. याआधी कधीही नव्हता एवढा विखार देशात मुस्लिम समाजाबद्दल पसरत चाललाय याचा त्यांना खेद वाटतो. तरुणांशी किमान संवाद तरी सुरू करावा या हेतूने त्यांच्याच संस्थेतल्या कार्यकर्त्या मुलामुलींबरोबर सेशन्स घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा थेटच प्रश्न विचारला, तुम्हाला आम्हा मुस्लिमांविषयी राग द्वेष का वाटतो? मुलं जरा बावचाळली, पण नंतर म्हणू लागली, मॅडम तुमच्याविषयी काहीच राग आमच्या मनात नाहीये. तुमचं काम किती चांगलं आहे, तुम्ही तर आमच्या आदर्श आहात. मग कुणाविषयी राग? पाववाले, बेकरी चालवणारे, फळ विक्रेते यांच्यावर? मुलं मुली म्हणाली, नाही हो नाही, ते तर आम्हाला सेवा देतात, त्यांच्यावर कसला राग? मॅडमनी पुन्हा विचारलं, मग कुणाविषयी राग आहे? मुस्लिम प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स, ड्रायव्हर्स, कार्स दुरुस्त करणारे यांच्याबद्दल? मुलं मुली म्हणाली, नाही, ते सगळेजण तर त्यांच्या पोटापाण्यासाठी काम करतात, आपल्याला त्यांची मदतच होते. मॅडमनी चर्चा सुरूच ठेवली. मुलं मुली मोकळेपणाने बोलू लागली. मशिदीतून दिवसाला 5 वेळा अजान ऐकू येते, त्याचा त्रास होतो. त्यावर मॅडम म्हणाल्या, मान्य आहे, आवाजाचं प्रदूषण वाईटच. सुप्रीम कोर्टाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळात सार्वजनिक ठिकाणी आवाजावर बंदी घातल्यावर कायद्याचा मान राखत अनेक ठिकाणी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवरून दिली जात नाही तसा निर्णय घेतलाय. हल्ली नमाज पढण्याच्या वेळेचं ॲप सुद्धा निघालंय, लोकांनी ते वापरलं पाहिजे. लाऊडस्पीकरवरून अजान नाही दिली तरी चालण्यासारखं आहे. हा विचार रुजवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळासारख्या काही संस्था महाराष्ट्रात मुस्लिम समुदायासोबत काम करत आहेत. काही मुलामुलींनी विविध सण आणि उत्सवात केल्या जाणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा मांडायला सुरुवात केली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, दिवाळी, सत्यनारायण पूजा, विविध धार्मिक सोहळे, लग्न, मिरवणुका, शोभायात्रा, सार्वजनिक ठिकाणची देवळं, तिथे होणाऱ्या आरत्या, या सगळ्या वेळी जोराचा गोंगाट असतो. ढोल, ताशे, डीजे, फटाके या सगळ्यामुळे खूप त्रास होतो. म्हणजे कुणा एका धर्माला टार्गेट करणं बरोबर नाही असा मुद्दा निघाला. तीच बाब सार्वजनिक ठिकाणी मंडप घालणं, देवदेवी बसवणं, नमाज पढणं वगैरेची आहे. हे सगळंच त्रासदायक आणि नियमबाह्य. मग मॅडमनी चर्चा आणखी पुढे नेली. भारतातल्या प्रत्येक समुदायाचं भारतीय संस्कृती समृद्ध करण्यात योगदान आहे. मुस्लिमांचं योगदान, त्यांचा वारसा याविषयी कोण सांगेल? काही मुलामुलींना याची माहिती होती, पण अनेकांना काहीच माहिती नव्हतं. सगळ्यात आधी मुलांना खादाडी आठवली. खादाडी, बिर्याणी आणि कबाब, समोसा, फिरनी, फालुदा, ईदचा शीरकुर्मा, जिलेबी हे पटकन आठवलं मुलांना. मुलींनी कपड्यांची नावं पटकन सांगितली. सलवार, दुपट्टा, लग्नात साडीऐवजी हौसेने घालतात ना हल्ली, तो शरारा, झब्बा, शेरवानी, कुर्ता वगैरे. या कपड्यांवर लावण्याची अत्तरं, परफ्युम्स, विविध कलांमधलं मुस्लिमांचं योगदान तर खासच. मुघल स्थापत्य शैलीतली विविध मंदिरं सुद्धा आहेत. ताजमहाल, शाही बागा हे सगळं कमालीचं सुंदर. कथ्थक नृत्यशैली, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, त्यातले राग, बंदिशी. संगीताचा विषय निघाला तेव्हा मुलामुलींना बॉलिवूडची गाणी आठवणारच. हिंदी सिनेसंगीत, उर्दू भाषा, गझल आणि कथ्थक नृत्य या तीनही मुळे बहरलं. गझल हा काव्यप्रकार तर खूपच लोकप्रिय आहे. मग मॅडमनी उर्दू भाषेचा विषय काढला. ही मुस्लिमांची भाषा आहे हा एक मोठा गैरसमज मॅडमनी दूर केला. मुघल काळात अरबी, फारसी, पोर्तुगीज अशा अनेक भाषांचे संस्कार भारतातल्या स्थानिक भाषांवर झाले आणि त्या भाषांमधले अनेक शब्द भारतीय भाषात विरघळून गेले, आपल्याला पत्ता सुद्धा नाही.
आपल्या मराठी भाषेतच शेकडो अरबी आणि फारसी शब्द आहेतच. या भाषां संकर जो झाला त्यातूनच उर्दू नावाची अस्सल भारतीय भाषा तयार झाली. हिंदवी, हिंदुस्थानी ही सुद्धा उर्दू भाषेची नावं आहेत. आपण हिंदू हिंदू करतो. हिंदू शब्द सुद्धा मूळ फारसीच आहे. उर्दू फार सुंदर, डौल आणि अदब असलेली भाषा आहे. प्रेम, तत्वज्ञान, सौंदर्य, स्वातंत्र्य, बंडखोरी या भावनांचा उत्कट आविष्कार या भाषेतून होत आलाय. काही खास मुस्लिम व्यक्तींविषयी सांगता येईल असं म्हणत मॅडमनी 2 आदरणीय व्यक्तींचा उल्लेख केला. अझीम प्रेमजी, भारतातल्या IT क्षेत्राचे धुरीण आणि स्वतःची मोठी संपत्ती शिक्षणविषयक कार्यासाठी खर्च करणारे, दान देणारे. दुसरे दिवंगत युसुफ ख्वाजा हमीद, ज्यांनी नामांकित औषध कंपनी सिप्ला ही सुरू केली. सिप्लाचं कार्य देखील खूप मोठं आहे. या दोघांची आणखी माहिती इंटरनेटवरनं जरूर बघा असं मॅडमनी मुलांना सांगितलं. तर मुस्लिमांविषयी राग द्वेष का वाटतो या प्रश्नापासून सुरू झालेली चर्चा अशी रंगली. दहशतवादाचा विषय मुलांच्या मनात खदखदतच होता. तेव्हा मॅडम म्हणाल्या की कोणत्याही दहशतवादाचा कसून निषेधच करायला हवा. दहशतवाद्यांमध्ये मुस्लिम जरूर आहेत, म्हणून सगळे मुस्लिम दहशतवादी असतात का? मुलांना त्यांच्या लाडक्या शाहरुख खानचा डायलॉग आठवला. माय नेम इज खान बट आय एम नॉट ए टेररिस्ट. हिंदू कट्टरवादाचा मुद्दाही आला. 2014 पासून मुस्लिमांविरुद्ध हेट क्राईमच्या केसेस वाढल्या आहेत आणि त्यात गुंतलेल्यांपैकी 85% आरोपी भाजपशी किंवा संघ परिवाराशी जोडलेल्या व्यक्ती आहेत. हे वास्तव सुद्धा कुणीतरी मांडलं. मुलं म्हणाली, आम्हाला या हिंदू मुस्लिम भानगडीत काही पडायचं नाहीये. आम्हाला आमची करिअर नीट करायची आहे. आम्हाला उत्तम जॉब करायचा आहे. उत्तम पैसे मिळवून सुखात जगायचं आहे. मॅडम म्हणाल्या की तुमची स्वप्न जरूर पूर्ण व्हायला हवीत. तो तुमचा हक्कच आहे. याचसाठी कुठल्याही द्वेषपूर्ण विखारी प्रचाराला बळी पडू नका. तुमच्या मनात द्वेष निर्माण केला जातोय. दंगली, तणाव यामुळे देशाचं खूप नुकसान होतं. कारण देशात अशांतता निर्माण झाली की गुंतवणूक कशी होणार, उद्योग व्यवसायांची भरभराट कशी होणार आणि यामुळे फक्त मुस्लिमांचं नाही सगळ्यांचंच नुकसान होतं. याने कुणाचंच भलं होणार नाही. सगळ्या भारतीय नागरिकांनी बंधुभावाने, मित्रभावाने नांदण्यानेच आपला नक्की विकास होणार आहे. मुला मुलींच्या डोक्यातली विचारांची जळमटं दूर झाली.